श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 श्रीराम। आई के प्राणाचा हातू धरुनी गगनांची पाऊटे करुनी मध्यमेचेनी दादराहुनी हृदयाली ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा जया विश्वबीजाची कुंभा सावली केली जे शून्यलिंगाची पिंडी जे परमात्म्या शिवाचे करंडी जे प्रणवाची उघडी जन्मभूमी हे असो ते कुंडलिनी बाळी हृदयात आली अनहताची बोली शक्तीचे अंगा लागले बुद्धीचे चैतन्य होत झाले ते तेणे आई केले आळू माळू घोषाच्या कुंडी नाजचित्रांचे रूपंडी पौर्णिमाची मोडी रेखली ऐसी पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव अनंत श्री अभिषेक जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या परमपावन दिव्य चरणकमलांना भावपूर्ण वंदन करून इथं संत संघासाठी उपस्थित असणारे सर्व भाविक गुरुबंधू आणि गुरुभगिनी या सर्वांनाच माझा सांप्रदायिक पद्धतीने श्री गुरुदेव। भाविको, मागील संत संघामध्ये आपण परमपूज्य गुरुमौलींच्या मुखातून ऐकलं की ज्या वेळेला साधक साधना करतो आणि साधना केल्यानंतर त्याच्यामध्ये जी कुंडलिनी शक्ती जी सुप्तावस्थेत असते ती सुप्तावस्थेत असणारी जी शक्ती आहे ती शक्ती जागृत झाल्यानंतर साधक जो आहे किंवा जो योगी आहे ह्याच्या योग्यामध्ये अंतर्बाह्य म्हणजे कसे बदल होतात हे आपण मागच्या संत संघामध्ये ऐकलेलं आहे। भाविक, आज आपण यापुढे जाऊन ऐकणार आहोत की ज्ञानेश्वरीमधील अध्याय 6 ओवी 271 ते 292 ह्यामध्ये संत ज्ञानेश्वर मौलीने या अध्यायाचं नावच दिलेलं आहे की आत्मसंयम योग। मग या अध्यायामध्ये याच्या पुढे जाऊन काय सांगतायत तर ज्या वेळेला ही जी कुंडलिनी शक्ती आहे ही कुंडलिनी शक्ती जागृत होऊन वर हृदयाकाशामध्ये येत असते त्यावेळेला काय होत असतं तर त्यावेळेला तिथं अनाहत ध्वनी जो असतो ओंकाराचा अनाहत ध्वनी हा काय होतो तर सारखा अखंड वाजतो। आता इथं अनाहत ध्वनी आणि आघात ध्वनी हे 2 प्रकारचे ध्वनी आहेत।
आघात ध्वनी म्हणजे काय, की एखाद्या वस्तूवरती आपण ज्या वेळेला आघात करतो त्यावेळेला त्याच्यातून निघणारा आवाज याला आघात ध्वनी म्हटलं जातं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपण मृदुंगावरती हाताने ज्या वेळेला आघात केला जातो त्यावेळेला त्याच्यातून नाद निघत असतो. जो अनाहत ध्वनी आहे, तो अनाहत ध्वनी जो आहे तो साधकाचा ज्या वेळेला एकाग्रता साधते त्यावेळेला तो अनाहत ध्वनी निघत असतो. तिथं कुठलाही प्रकारचा आघात हा होत नाही. आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी ह्या अनाहत ध्वनी आघात आणि अनाहत हे बघा एकदम सोपं आहे. एखाद्या गोष्टीवर असा आपण आघात केला म्हणजे मारलं की त्याच्यातून एक ध्वनी निर्माण होतो, त्याला आघात ध्वनी म्हणायचं. आणि अनाहूत ध्वनी म्हणजे काय, अपेक्षा नसताना आपोआप आलेला ध्वनी, त्याला अनाहूत ध्वनी म्हणायचं. त्या आघात आणि अनाहूत ध्वनी जे आहेत हे दोघांमधला आपल्याला फरक कळला असेल तर गौरताईंचा पण पुढे ऐकूया. श्री गुरुदेव माऊली. तर इथं ज्ञानेश्वर माऊलींनी ह्या साधकाच्या याच्यामध्ये अनाहत ध्वनीचे 10 प्रकार सांगितलेले आहेत. की समजा किनी किनी, झिनी झिनी, पुन्हा वेणुनाद, टाळनाद, शंखनाद, भिरीनाद किंवा जो मेघनाद, हे अशा प्रकारचे 10 नाद सांगितलेले आहेत. आणि अशा कुठल्याही प्रकारचा जो नाद असतो तो साधकाला त्या ह्याच्या अवस्थेमध्ये येत असतो. बघा त्यावेळेला येत होता हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे. परंतु आजसुद्धा गुरुकृपेने आपले जे काही भाग्यवान साधक आहेत ह्या भाग्यवान साधकांना सुद्धा हा अनाहत ध्वनी ऐकायला येत असतो. त्याच्यापुढे जाऊन आता ज्या वेळेला ही हृदयाकाशामध्ये कुंडलिनी शक्ती येते त्यावेळेला काय बदल होत असतात, तर त्यावेळेला सांगतात की आपल्यामध्ये जी वैचारिक पातळी असते ती बदलत असते. आता वैचारिक पातळी बदलायचं किंवा हा जो योग आहे हा योग साधण्यात पाठीमागचं ज्ञानेश्वर माऊलींचं कारण काय आहे, की मागच्या संत संघामध्ये माऊलींनी आपणाला सांगितलं आहे की बघा की साधक जो असतो साधकाने योग मार्गाने जाऊ देत, भक्ती मार्गाने जाऊ देत, कर्म मार्गाने जाऊ दे किंवा कुठल्याही मार्गाने गेला तरीसुद्धा त्याचं मिळवण्याचं जे ध्येय आहे ते एकच एक उद्दिष्ट आहे, ते म्हणजे परमात्म्याला प्राप्त करून घे. आज आपण ज्ञान मार्गाने जातो. संत ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला योग मार्गातून ही साधना सांगितलेली आहे. जरा एक मिनिट हस्तक्षेप करतोय मी. मार्ग 4 आहेत. एक ज्ञान मार्ग, दुसरा योग मार्ग, तिसरा कर्म मार्ग आणि चौथा भक्ती मार्ग. 4 मार्ग आहेत. त्या 4 मार्गातून ध्येय एकच गाठायचं की स्वस्वरूपाची ओळख करणे. ज्याला तुम्ही इकडे आत्मज्ञान म्हणता त्याला योग मार्गामध्ये कुंडलिनी जागृत होणे म्हणतात. भक्तीमध्ये तोच शब्द आहे की आपल्याला काय झालं, मोक्ष मिळाला, मोक्षापर्यंत पोचला की ब्रह्मपदाला पोचला. भक्ती मार्गामध्ये त्याला ब्रह्मपदाला पोचणे म्हणतात. शब्द वेगवेगळे आहेत, ध्येय एकच आहे. पण कुठल्याही साधकानं कृपा करून अशी गडबड करायची नाही की जो ज्ञानमार्गातला आहे त्याने योग मार्गाची साधना करून मोक्ष मिळवायचा प्रयत्न करायचा नाही, किंवा योग मार्गवाल्याने ज्ञानमार्गातून परीक्षा देऊन काही उपयोग होणार नाही. आपण आर्ट्सचे विद्यार्थी आहोत. परीक्षा आपण जर कॉमर्समध्ये दिली तर पेपर कोण तपासणार. म्हणजेच काय तर आपले गुरु ज्या मार्गातले त्याच मार्गाने साधकाला जावं लागतं. योग मार्गातले आपण गुरु केले असतील तर योग मार्गातून जा आणि आपल्यामध्ये मूलाधार चक्र जे आहे त्या मूलाधार चक्राजवळ झोपलेली नागिणीसारखी असणारी कुंडलिनी जी आहे, मागच्या सत्संगांमध्ये आपण ऐकलं की आपली जी टाळू आहे ती हळूहळू भरते बघा. त्यात तो जे ब्रह्मतत्व आहे ते टाळूमार्फत आपल्या शरीरामध्ये येऊन माकड हाड जिथे आहे तिथे गुदद्वाराचं शेवटचं जे टोक आहे तिथे येऊन ती बसलेली असते. आणि जसे एखादी नागिन वेटोळ घालून झोपलेली असते, पडलेली असते निश्चित होऊन, तशाच प्रकारे आपल्या शरीरामध्ये कुंडलिनी निश्चित होऊन पडलेली असते. तिला असा हात लावला, बोट लावलं, ती जागृत होईल का? नाही होणार. ती गुरुबोधानंच जागृत होणार आहे. त्यासाठी साधना आवश्यक आहे. आणि त्या साधनेचे टप्पे सांगितलेले आहेत. अष्टांग योग सध्या प्रचलित आहे. पूर्वी ह्या योगामध्ये चतुरांग योग होता, म्हणजे 4 स्टेप होत्या कुंडलिनी जागृत करायच्या. त्यानंतर हाच योग झाला तो षडांग योग झाला, म्हणजे 6 स्टेप झाल्या. स्वतःराम जे आहे त्या स्वतःरामनी चतुरांग योग सांगितला. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून क्रांती झाली आणि ह्या योगाच्या 6 पायऱ्या झाल्या, त्याला षडांग योग असं म्हणतात.
त्यानंतर परत पुढे आणखीन प्रगती झाली, तो सप्तांग योग आला, म्हणजे अजून एक अजून पायरी वाढली. गोरक्षनाथांनी जो सांगितला तो अष्टांग योग. या अष्टांग योगामध्ये सांगितलं यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी आणि कुंडलिनी जागृत करणे, अशा 8 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. तर अशा स्टेपनी गेलं पाहिजे. ना तर आता हे असं सगळं वाचल्यानंतर काही साधक अर्धवट काहीतरी करायला जातील आणि कुंडलिनी जर जागृत झाली आणि कुठेतरी अडकले तर, कारण ती खालून मूलाधार चक्रातून वरती 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 आणायची आहे आणि ते योग्य प्रकारचे गुरु नाही सापडले, माझ्यासारखा गुरु जर सापडला तर काहीच उपयोग होणार नाही. हसं होईल, फसगत होईल. का? मी त्याचं डॉक्टरच नाही आहे. मी तुम्हाला ज्ञानमार्गातून घेऊन आत्मउद्धार करून देईन. जर कुंडलिनी जागृत करायची असेल तर योगमार्गातलेच गुरु पाहिजेत, नाही तर बऱ्याच साधकांना टेस्ट करण्याची सवय असते. आता आम्ही जे हस्तक्षेपमध्ये करण्यापाठीचा उद्देश तो आहे, हे वर्णन ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये अभिलाषा निर्माण होणार आणि आपण आपली कुंडलिनी जागृत करायचा प्रयत्न करणार. म्हणजे आपण ड्रायव्हरच नाही आहे. वडिलांच्या तिथे गाडीची किल्ली आहे, ती मिळाली शोकेसमधली की वडिलांच्या खिशातली किल्ली काढायची, गाडीला स्टार्टर मारायचं आणि गाडी रस्त्यावर घेऊन यायचं आणि पुढे काय फजिती होईल तशी फजिती होईल. आपला हात साफ नाही, आपल्याला गाडीतलं काहीच कळत नाही, फक्त किल्ली मिळाली, वडील गाडी चालवतं म्हणून आपण गाडी चालवायचा प्रयत्न केला तर जे घडेल तसं जिथे घडेल. म्हणून जे आमच्या सत्संगामध्ये येतात हे सगळे ज्ञानमार्गातले साधक आहात. तुम्हाला योग मार्गातलं मी काहीही शिकवत नाही आहे. का शिकवत नाही तर माझी गुरु परंपरा ती नाही आहे ना. मी गणिताचा शिक्षक आहे, मी हिस्ट्री शिकवणार नाही ना. जे खानदानी लोक असतात ते असलं काय करत नाही. जो सुतार असतो, कार्पेंटर असतो, तो गवंडी काम नाही करणार ना. आणि जो गवंडी असतो तो सुतार काम करणार नाही ना. आणि जे जुगाड करणारे असतात ते सगळंच करतात. गवंडी काम करतात, सुतार काम करतात, लोहार काम करतात, सगळंच करतात. त्याला काही अर्थ नसतो. पण जे प्रोफेशनल ज्याला लोक म्हणतात ते असलं काही करत नाहीत. तसा इथे प्रकार आहे. आपल्याकडे ज्ञानमार्ग आहे. आपण ही ज्ञानेश्वरी ऐकतोय तर ज्ञानेश्वरी जी आहे ज्ञानेश्वरीप्रमाणे आपण आपलं वर्णन केलं जातं आहे त्या समासाचं. म्हणून कृपा करून आपल्या साधकांनी कुणीही कुंडलिनी जागृत करायच्या भानगडीत पडू नका. जर कुंडलिनी जागृत झालं आणि कुठल्या तरी एखाद्या चक्रामध्ये अडकली, मूलाधार चक्रातून तुम्ही येणार, 7 चक्र आहेत. ह्या सप्तचक्रामध्ये शेवटी ती येऊन बसायची आहे. तिथे हृदयामध्ये येऊन बसली पाहिजे. त्यावेळेला जर ती बसू शकली नाही तर पंचायत होईल आणि कुठेतरी अडकून बसली की संपूर्ण म्हणजे वेडा होतो माणूस. वेडा दिवाण्यासारखा होतो. त्याला परत बरं करता येत नाही. त्याच्या मानसोपचार तज्ज्ञ विज्ञांचा काहीच उपयोग होणार नाही. कारण त्याच्यासाठी त्यातला वेगळा माणूस लागतो. तसे गुरु लागतील तर त्याला परत मूळ स्थानामध्ये आणता येईल. म्हणून हे कठीण आहे. का तर ज्ञानमार्गाच्या लोकांसाठी कठीण आहे. योग मार्गातल्या लोकांना हे एकदम सोपं आहे. कारण त्यांचे गुरु त्यांना पहिल्यापासूनच योग मार्गाच्या सगळ्या साधना शिकवतात. म्हणून कृपा करून कुणी हा प्रयोग करू नका. जनरल नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. कारण त्यांनी मार्ग काय सांगतो की आपल्याला सगळ्या मार्गांची माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून हे जनरल नॉलेज म्हणून घ्या. प्रयोग करायच्या भानगडीत पडू नका. कारण कुंडलिनी जर जागृत झाल्यानं कुठेतरी अडकली तर आम्ही तुम्हाला बरे करू शकणार नाही. मला ते ऑपरेशन करता येत नाही. म्हणून कृपा करून सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे. आणि ज्ञानेश्वर म्हणजे भगवान कृष्णाने जे गीतेमध्ये सांगितलं अर्जुनाला तेच वर्णन ज्ञानेश्वर माऊली करतात ज्ञानेश्वरीतून. त्यामुळे जी ज्ञानेश्वरीमध्ये आपण ऐकतोय कुंडलिनी म्हणजे काय, ती कशी दिसते, तिची कशा ॲक्टिव्हिटीज असतात आणि त्या ॲक्टिव्हिटीजनी तो माणूस कसा दिसतो हे वर्णन ऐकतोय आपण. त्या वर्णनाचा मोह पडून आपण नको त्या मार्गाने जायचं नाही. आपण फक्त ज्ञान म्हणून या गोष्टीकडे पाहायचं आहे. गौराताई पुढे सांगतात, आपण ऐकूया. श्री गुरुदेव मौली. तर इथं ज्या वेळेला ह्या कुंडलिनी शक्ती झालं, ही कुठल्याही मार्गाने जरी समजा आपल्याला आत्ताच मौलींनी सांगितलं की आपण ह्या शक्तीच्या पाठीमागे जायचं नाही किंवा आपण त्या शक्ती जागृत करण्याचा प्रयत्न करायचा नाही. फक्त आपण एक ज्ञान आपणाला असावं म्हणून याच्यात ज्ञानेश्वर मौलींनी जे सांगितलेलं ते आपण ऐकायचं आहे. तर आता हे जे ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे ते ज्ञान मिळवत असताना खऱ्या अर्थानं आपण कशावरती संस्कार करणार आहोत.
जरी समजा आपण यम नियमाच्या माध्यमातून कुंडलिनी शक्ती म्हणजे जागृत करण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्याच्यातलं महत्त्वाचं असणारं अंग जे आहे ते म्हणजे आपलं मन आहे. हे जर मन आपलं संयमित नाही झालं, ते जर एकाग्र नाही झालं, आत्म्याचं अनुसंधान जर साधलं गेलं नाही तर ह्या यम नियमाचा सुद्धा काहीही उपयोग होणार नाही. आणि म्हणूनच इथं अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे कुठलं तर मन आहे. आणि ह्या मनावरती संस्कार करणं हे अतिशय गरजेचं आहे. आता त्या मनाचा जर आपण थोडासा विचार केला, सखोल विचार केला तर त्याची 4 अंग आपणाला भेटतात. ती कोणती? तर एक म्हणजे मनात येणारा पहिला म्हणजे विचार, दुसरी म्हणजे त्या अनुषंगाने करणारी कल्पना, तिसरी म्हणजे त्याच्यामधून निघणारी भावभावना आणि चौथं म्हणजे स्मृती. बघा, आपण ज्या वेळेला साधनेला बसत असतो त्यावेळेला आपल्या डोळ्यापुढे एकच लक्ष असतं की आपण आता साधना करतोय. परंतु त्या साधनेला बसल्यानंतर आपल्या मनात अनेक विचार येत असतात आणि अनेक विचार आल्याबरोबर काय होतं तर त्या विचाराच्या अनुषंगानं आपलं जे मन असतं ते कल्पना करायला लागतं आणि कल्पनेच्या अनुषंगानं आपल्यामधल्या ज्या काही भावभावना असतात त्या जागृत होतात आणि जागृत झाल्यानंतर जो स्मृती असते की बाबा मला साधना करायची, भक्ती करायची, ते बाजूला राहतं, त्याचं विस्मरण होतं आणि आपण आपल्या कल्पना राज्यामध्ये सरकून जातो. म्हणजे इथं काय होतं तर जे मन आहे हे मन आपल्या साधनेमध्ये भक्तीमध्ये एकरूप होत नाही. आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वर मोरे आपल्याला अतिशय काकुळतीनं सांगताना आपल्या माऊलीसुद्धा सांगतात की माझेने अनुसंधान विन स्नान संध्या जपध्यान होम ते सर्वही अधर्म जाण मज भजनेतने. म्हणजे आपण कुठल्याही मार्गाने गेलं तरीसुद्धा मनाची एकाग्रता ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच इथे एक छोटासा दृष्टांत द्यावासा वाटतो. बघा, पिंपरी चिंचवडचे एक चिंतामणी मोरे म्हणून एक गणपतीचे निश्चिम भक्त होते. अतिशय त्यांची गणपतीवरती श्रद्धा होती आणि त्यांचे समकालीन म्हणजे संत तुकाराम महाराज. एक दिवस त्यांनी संत तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकल्यानंतर त्यांना असं वाटलं की खरोखरच एक आत्मसाक्षात्कारी संत आहेत आणि त्या संतांचं आपल्या घरी आगमन व्हावं म्हणून त्यांनी त्यांना आमंत्रित केलं. आमंत्रित केल्यानंतर त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन संत तुकाराम महाराज हे पिंपरी चिंचवडला आले. तिथं आल्यानंतर मोरया गोसावी जे होते ते काय करत होते तर साधनेला बसलेले होते. आता साधनेला बसल्यानंतर बाहेर जसं आपल्या गुरुमौलींच्या हातावर आपण सगळेजण भक्त शिष्य मौलींची वाट बघत दर्शनासाठी म्हणून बसलेला असतो, त्याचप्रमाणे त्यांचा जो चाहता वर्ग होता तो बाहेर बसलेला होता आणि आतमध्ये हे साधनेला बसले होते. आणि त्यांच्यामध्ये संत तुकाराम महाराज येऊन सुद्धा बसले. बसल्यानंतर ज्या वेळेला ते साधना करून बाहेर आले त्यावेळेला प्रथमतः त्यांचं लक्ष समोर असलेल्या चाहत्या वर्गांमध्ये जे संत तुकाराम महाराज बसले होते त्यांच्याकडे गेलं आणि त्यांच्याकडे लक्ष गेल्यानंतर त्यांनी आदवीनं त्यांना नमस्कार केला आणि विचारलं की महाराज आपण केव्हा आलात. त्यावेळेला संत तुकाराम महाराजांनी अतिशय मार्मिक असं उत्तर दिलं. ते म्हणाले की तुम्ही नाड्याची गाठ बांधत होता त्यावेळेला आलो. आता तिथं बसलेला जो श्रोतावर्ग होता ह्या श्रोतावर्गांना प्रश्न पडला की हे तर आत्ता इथे येऊन बसलेत आणि ते म्हणतात नाड्याची गाठ बांधायला, हे कुठे गेले होते नाड्याची गाठ बांधायला. त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह जाणून त्या मोरया गोसावीने सांगितलं की संत तुकाराम महाराज जे सांगतात ते योग्यच आहे. काय योग्य आहे तर म्हणले मी ज्या वेळेला साधनेला बसलेलो होतो त्यावेळेला माझ्या मनामध्ये हाच विचार होता का तर कालच रात्री येऊन आपल्या एका नोकराने सांगितलं होतं की जो आपल्या शेतामध्ये जी विहीर आहे त्या विहिरीची जी मोठ आहे त्या मोठीला बांधणारा जो नाडा असतो मोठा दोर, तो दोर तुटलेला आहे आणि तो दोर तुटल्या कारणानं उद्याच्याला आपल्या शेतीला पाणी मिळणार नाही आणि पर्यायानं आपलं जे पीक आलेलं ते पीक नुकसान होणार आहे, त्याला पाणी मिळणार आहे, ते वाळून जाईल. आणि म्हणूनच आता सध्या ते नाडा आणणं हे शक्य नव्हतं. आणि म्हणून ज्या वेळेला मी साधनेला बसलो होतो त्यावेळेला मनात माझा एक विचार आला. तो विचार कोणता तर तो नाड्याला गाठ जर बांधलं तर अजून आपण काही दिवस तरी तो जो नाडा आहे तो आपण मोठ्यानं पाणी काढू शकतो. मग हा विचार आला की लगेच तिथं कल्पना चालू झाली आणि कल्पनेप्रमाणे त्यांच्या भावभावना झाल्या. आणि म्हणूनच काय झालं तर तिथं जे परमेश्वराशी असणारं जे अनुसंधान होतं त्या अनुसंधानच तुटलं गेलं, तिथं त्यांना विस्मृती झाली. म्हणजे त्याचा अर्थ काय की जरी कुठल्याही मार्गाने गेलं तरी जशा माऊली आपल्याला सांगतात की जोपर्यंत आपल्या आत्म्याशी अनुसंधान साधलं जात नाही, आपल्या सद्गुरूशी जोपर्यंत अनुसंधान साधलं जात नाही तोपर्यंत हे एक कर्मकांडच ठरतं. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की बाबा हा जो योगी आहे हा योगी कसा असायला हवा. त्याच्याबद्दल वर्णन करताना ते सांगतात की प्रशांतात्मा विगतभी ब्रह्मचारी व्रते स्थितः मन संयम्य मच्चित्तो युक्त आसिता मत्परः. म्हणजे जो कसा असायला हवा तर जो म्हणजे जो प्रशांतात्मा आहे. प्रशांतात्मा म्हणजे कसा तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या चित्ताची जी शांती आहे ती शांती कदापिही ढळू देत नाही. तो अतिशय कसा असतो तर शांत असतो. बघा
त्याच्याकडे दुःख येऊ देत, दैन्य येऊ देत, आपदा येऊ देत, कोणी त्यांचा सन्मान करू देत किंवा कोणी त्यांचा अपमान करू देत, तरीसुद्धा त्या आपल्या चित्ताची जी शांती असते ती कधीही ढळू देत नाही. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण आज आपल्या जगद्गुरू माऊली आहेत. त्यांच्या जीवनामध्ये अनेक चढ उतार आले, परंतु त्यांनी कधीही आपला जो मनाचा जो संयम होता तो संयम टळू दिलेला नाही किंवा ढळू दिलेला नाही. त्याच्यापुढे जाऊन सांगतात की विगत भी म्हणजे जो भयरहित आहे. बघा, भयरहित म्हणजे ज्या वेळेला आपण कुठल्याच प्रकारची भीती न बाळगता ही साधना करायची. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ध्रुवबाळ 5 वर्षाचा बालक होता आणि ज्या वेळेला सावत्राईनं त्यांच्या वडिलांच्या मांडीवरून त्याला ढकलून दिलं त्यावेळेला तो परमेश्वराच्या शोधार्थ म्हणून तो अरण्यात गेला. अरण्यात गेल्यानंतर तिथं जे हिंस्र पशु होते, वाघ, शुमादी, त्या हिंस्र पशूंना सुद्धा ते लहान 5 वर्षाचं बालक भिलं नाही. का तर त्याच्या मनामध्ये फक्त एकच एक भावना होती, ती म्हणजे माझ्या परमेश्वराला भेटायचं होतं. आणि ज्या वेळेला ते साधना करत होते त्यावेळेला इंद्राला सुद्धा वाटलं की आज हा माझं स्थान घ्यायला तयार झाला आहे की काय, आणि म्हणून त्यानं काय केलं तर वेगवेगळ्या प्रकारे त्याला भिवण्याचा प्रयत्न केला. शेवटी जी महामाया असते त्या महामायेनं त्यांच्या आईचं रूप घेतलं आणि मोठमोठ्याने रडायला लागली. परंतु सुद्धा तो जे छोटं बालक होतं त्या बालकाच्या जो चित्तामध्ये थोडीसुद्धा भय किंवा भीती नव्हती. तो निर्भयपणानं परमेश्वराचं चिंतन, ध्रुवबाळ हा निर्भय होऊन तिथं काय करत होता तर साधना करत होता. त्याच्या पुढे जाऊन भगवान श्रीकृष्ण सांगतात की अजून काय आवश्यकता आहे बरं या योगासाठी किंवा साधकासाठी, तर ते म्हणतात की ब्रह्मचारी व्रते स्थिता. आता सर्वसाधारणपणे आपण ब्रह्मचारी जर म्हटलं तर आपण काय म्हणतो की आपल्या सगळ्या इंद्रियांवरती आपला संयम असला पाहिजे, आपला ताबा असला पाहिजे. कारण सगळ्या इंद्रियांवरती जो संयमित ठेवतो त्यालाच खऱ्या अर्थानं ब्रह्मचारी म्हटलं जातं. हे झालं वरवरचं पाहणं. परंतु भगवान श्रीकृष्णांना त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं आहे की ब्रह्मचारी व्रते स्थिता म्हणजे काय हो, तर जो ब्रह्मचारी व्रते स्थिता, ब्रह्म आचरती सा ब्रह्मचारी असं म्हटलं जातं. जो ब्रह्माचं म्हणजेच मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, मी चैतन्य आहे, मी परमात्मा, ह्याचा जो आपल्या मनामध्ये नित्य काय करत होतो त्याचा अनुभव सिद्ध ज्ञान ज्याला म्हटलं जातं, हे ज्ञान जो घेत असतो किंवा तो स्वतः ते जगत असतो त्यालाच खऱ्या अर्थानं ब्रह्मचारी असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच गुरुमौलीसुद्धा नेहमी सांगतात की माझ्याकडे आपण देह म्हणून बघू नका, एक व्यक्ती म्हणून बघू नका, तर मी कोण आहे तर ती एक शक्ती आहे आणि त्या शक्तीला आपण ओळखायला पाहिजे. आणि त्या शक्तीला ज्या क्षणी आपण ओळखू त्या क्षणाला खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं आहे. आणि म्हणूनच इथं जो ब्रह्मचारी आहे हा ब्रह्मचारी कसा असतो तर तो जो कसा निर्भय आहे, निर्भय आहे, निरीच्छ आहे, निरपेक्ष आहे किंवा निष्पृह आहे, असा जो ब्रह्मचारी आहे तो ब्रह्मचारी इथं त्यांनी सांगितलेला आहे. त्याच्याही पुढे सांगितलं आहे की मन संयमा मच्चित्तो युक्तास, म्हणजे मनावरती ज्याचं कंट्रोल आहे, मनावरती ज्याला संयमित ठेवलेला आहे असा हा जो आहे की जो मच्चित्त म्हणजे चित्तामध्ये चिंतनामध्ये तो नेहमी काय करतो तर माझंच म्हणजे परमेश्वराचं नित्य अनुसंधान ठेवत असतो. आणि अशालाच त्यांनी सांगितलेलं आहे की मच्चित्तो म्हणजे माझ्याशी अनुसंधान साधणारा. त्याच्या पुढेही जाऊन सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये तो कसा मतपरायण असतो, म्हणजेच काय करतो तो माझं भजन पूजन कीर्तन नामस्मरण जे आहे हे नामस्मरण करत असतो. आणि ह्याचं एक सुंदर उदाहरणमध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी ही ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ लिहिला आहे, त्या पवित्र ग्रंथ लिहिणारे जे ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञानेश्वर माऊली जे चौघे भावंड होते. आई वडिलांनी त्यांना शुद्धीपत्रक मिळावं म्हणून ब्राह्मणांचे जे पैठणचे जे ब्राह्मण होते त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपलं देहार्पण केलेलं असतं. आणि त्याच्यानंतर ही मुलं चौघेच मुलं काय होतात तर पैठणला शुद्धीपत्र आणण्यासाठी म्हणून जातात. तिथं गेल्यानंतर जो ब्रह्मवृंद होता त्या ब्रह्मवृंदाने पाहिलं की ह्या मुलांना शुद्धीपत्र मागायला आलेत. परंतु तिथले जे कर्मठ ब्राह्मण होते की जे साधना करत होते, वेदविद्या संपन्न सगळे होते, परंतु त्यांच्याकडे काय होतं तर एक अहंकार होता की आम्ही कोणीतरी वेगळे आहोत म्हणून. आणि म्हणून त्यांनी स्पष्ट नकार दिला की ह्यांना आपण काय करायचं नाही, शुद्धीपत्रक द्यायचं नाही. आणि त्यावेळेला निवृत्तीनाथांनी त्या ब्रह्मवृंदाला विचारलं की जर समजा आमच्यासारख्या उपजत भ्रष्ट असलेल्या साधकांनी काय करायचं किंवा आम्हाला पुढच्या जीवनाचा मार्ग आम्ही कसा क्रमण करायचा. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त भगवत नामस्मरण करू शकता, त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही. मग ठीक आहे म्हणाले. मग जर समजा असं असेल तर त्यांच्यात आणि माझ्या सगळ्यामध्येच एकच आत्मा आहे, हा जर आत्मा सर्वत्र आहे तर मग आम्हाला शुद्धीपत्रक तुम्ही का देऊ शकत नाही. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही वितंडवाद घालू नका आणि कुठल्याही सोम्या गोम्याचं उत्तर द्यायला आम्ही काही बांधील नाही आहे. असं म्हटल्यानंतर तिथं बघा सगळीच लोक असतात, काही ज्ञानी असतात, काही तिथं दुसरे हे असतात कुटाळका करणारे किंवा मस्करी करणारे चेष्टा करणारे लोकसुद्धा असतात. आणि अशा वेळेला तिथं बसलेल्या ब्रह्मवृद्धांपैकी एकाच्या मनात एक विचार आला की खरंच जर समजा तुम्हाला
हे ज्ञान आहे, ब्रह्माबद्दलचं ज्ञान आहे, आत्म्याबद्दलचं ज्ञान आहे. तुम्ही ऋचा म्हणता, वेद म्हणता, वेदशास्त्र संपन्न असं सगळं तुमच्याकडे गुण आहे. तुम्ही म्हणता की बाबा सर्वत्र ब्रह्म आहे, असं आहे तर ठीक आहे म्हणले की हा जो रस्त्याने चाललेला जो पखालीवाला आहे त्याच्या त्या रेड्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काही साम्य आहे का? तुम्ही ते एकच आहेत का? त्यावेळेला संत निवृत्तीनाथ काही बोलले नाहीत, परंतु ज्ञानेश्वर माऊली म्हणाले की होय भूदेव, आपण जसं म्हणता ना तसं त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कुठल्याच प्रकारचा भेद नाही. त्यावेळेला ते विचारतात की अरे बाबा त्याला 4 पाय आहेत, शिंग आहेत, तुला आहेत का? त्यावेळेला अतिशय निर्भयपणानं आणि शांत चित्तानं संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात की भूदेव, हा फक्त शारीरिक बदल आहे, परंतु त्याच्यामध्ये असणारा जो चैतन्यस्वरूपी आत्मा आणि माझ्यामध्ये असणारं जे आत्मतत्व हे दोन्ही एकच आहे. त्यावेळेलाही ते गप्प बसले नाहीत. ते पुन्हा विचारतात, हे जर असं असेल, त्याच्यामध्ये सुद्धा आत्मा आहे आणि तुझ्यामध्ये सुद्धा जर आत्मा आहे, तर तू जसा वेद आणि ऋचा म्हणतोस तसाच तो सुद्धा म्हणेल का? तर म्हणले काय अशक्य आहे भूदेव, आपल्या सगळ्यांच्या कृपेनं तो निश्चितपणानं म्हणेल. म्हणले ठीक आहे, म्हणून दाखव. आणि त्यावेळेला संत ज्ञानेश्वर माऊलीने आपला जो वरद असतो तो त्या रेड्याच्या मस्तकावरती ठेवला. त्यातला आत्मतत्व होतं ते जागृत केलं आणि तिथं जसं संत ज्ञानेश्वर माऊली ऋचा म्हणायला लागले त्याचप्रमाणे तो रेडासुद्धा घ्यायला लागला. सांगण्याचं तात्पर्य काय की ही जी सद्गुरू कृपा आहे, ह्या सद्गुरू कृपेने हे होत असतं, कारण सद्गुरू कृपेशिवाय हे ज्ञान कोणालाही प्राप्त होत नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारचे ज्याच्याकडे लक्षणं आहेत त्या लक्षणाने युक्त असणारा जो योगी असतो तो योगी या पदाला पोहोचत असतो. आता ही सगळी लक्षणं आपल्याकडे आहेत, परंतु जर समजा सद्गुरू कृपा नसेल तर ते काहीही होणार नाही. आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे. आज जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज ह्यांच्या आपण ज्ञानेश्वर माऊलींनी कुंडलिनी जागृत झाल्यानंतर ते योगाची लक्षणं सांगितली, ती आपण या गौराताईंच्या माध्यमातून ऐकली. आता तुलना करा की जे आपल्या ज्ञानमार्गामध्ये सांगितलेलं आहे आणि आज योगी मार्गामध्ये जे सांगितलं जातं आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी जे लिहिलेलं आहे त्याच्यावर ते निरूपण करतायत गौराताई आणि त्याच्यातून ते वर्णन करतायत का त्यांनी वर्णन केलं. तर तुम्हाला काय भेद दिसला? मला तर काहीच भेद दिसला नाही. तिथे सांगितलेलं आहे की ज्याला कुंडलिनी जागृत झाले तो निर्भय असतो. आपल्याकडे पण तेच सांगितलं जातं. दासबोधामध्ये आपल्याला तेच सांगितलं. ज्ञानमार्गातला जो दासबोध आहे समर्थ रामदासांचा, त्या दासबोधामध्ये तेच सांगितलं आहे की आत्मज्ञानी पुरुषाची लक्षणं काय आहेत, तर जो आत्मप्रचिती, विज्ञान प्रचिती, गुरुप्रचिती या तिघांचा ज्याच्याजवळ संगम आहे तो आत्मतत्व प्राप्त झालेला पुरुष आहे. इथे योगा मार्गामध्ये पण तेच सांगितलं की ज्या कुंडलिनी जागृत झालेले आहे त्या योगाकडे, योगाची लक्षणं काय आहे, तो निस्पृह असतो, तो निरीच्छ असतो, तो निर्भय असतो, तो सर्वत्र वावरत असताना सुद्धा ब्रह्मचारी मागाशी आलं होतं बघा, ज्याच्या आचरणामध्ये ब्रह्म आहे तो ब्रह्मचारी. संन्यासी भगवी वस्त्र परिधान केलं म्हणजे संन्यासी होता येत नाही ना. तुकोबारांनी तर त्याच्यावर भक्तिमार्गामधून कडाडून टीका केलेली आहे की म्हणाले जर भगवी वस्त्र परिधान करून भगवा म्हणजे विरक्त होता येत असेल तर हा कुत्रासुद्धा भगवा आहे, म्हणून तो विरक्त झाला का? तर संन्यास हा मनानं व्हावा लागतो. ज्या वेळेला आपल्या मनाची अशी अवस्था निर्माण होते आणि मन देहबुद्धीच्या पलीकडे जातं तेव्हा कुंडलिनी जागृत होते. आपल्या ज्ञानमार्गामध्ये मी ही तुलना यासाठी करतोय की काही आपल्या साधकांमध्ये चलबिचल झालेली आहे, मला वाटली, जाणवली की अरे योग मार्ग फार चांगला आहे. इथे एक दृष्टांत देईन, परंतु वेळ झाला आहे, परंतु देतो शॉर्टकटमध्ये. एक माणूस रामदास स्वामींकडे जातो आणि सांगतो महाराज मला अनुग्रह द्या. रामदास स्वामी त्याला अनुग्रह द्या. कथा फार शॉर्टकटमध्ये सांगतो की रामदास स्वामी त्याला अनुग्रह देतात, मंत्र देतात, श्रीराम जय राम जय जय राम. हा रामदास स्वामींच्या त्या अनुग्रहाची साधना करत असतो. काही दिवसानंतर कळतं असं त्याला
की अरे रामदास स्वामींपेक्षा तुकाराम महाराज फार चांगले आहेत. त्यांनी तिकडे कीर्तन करत होते आणि दुसरे एक महाराज दुसऱ्या ठिकाणी कीर्तन करत होते. त्यांच्या मंडपाला आग लागली. तुकोबारायांना इकडे कळलं आणि त्यांनी टाळी वाजवली आणि हात चोळला, मंडप विझला. मग ते केवढे शक्तिशाली आहेत. आणि त्यामुळे तो विचलित साधक झाला आणि रामदास स्वामींकडे आला, म्हणाला महाराज मलाही काय तुमची दीक्षा नको, मला त्यांच्याकडून दीक्षा घ्यायची. स्वामी बोलले की ठीक आहे, तोंडामध्ये पाणी घे, चूळ भर, दगडावर टाक आणि जा निघून. त्याने तोंडामध्ये पाणी घेतलं, चूळ भरली आणि टाकली तिकडे निघून गेला. तुकोबारायांकडे गेला, म्हणाल महाराज मला तुमच्याकडून दीक्षा पाहिजे. तुकोबारायांनी ज्यावेळी कान उघडणी केली की अरे वेड्या, समर्थांकडून दीक्षा घेतलीस आणि मी काय तुला वेगळी दीक्षा देणार, तर जा आणि तेच शक्तिशाली सद्गुरू आहेत तिकडेच जा परत. पण तो परत आला, त्याच्या डोळ्यावरचे झापड उडाल्याबरोबर परत आला आणि समर्थानं सांगितलं महाराज माझी चूक झाली, मी असं करायला नको होतं, विचलित व्हायला नको होतं, पण झालो, माफ करा, तर माझा मंत्र परत द्या मला. रामदास स्वामी म्हणाले मी काय घेतलेलं नाही, तुला जो दिला आहे तो तिथे टाकून गेला आहे, जा घेऊन परत उचलून घेतो. तो ज्यावेळी तिथे गेला त्या बघितलं त्यानं, जिथे चूळ भरून टाकलं तिथे अक्षरं उठली होती, श्रीराम जय राम जय जय राम. तात्पर्य की साधकानं कधी विचलित होता कामा नये, की हा योग मार्गानं जाऊ का, मग मला निळी ज्योत दिसेल का, मग मला ती ज्योतच दिसेल का, मग माझ्या हृदयामध्ये ती राहील का, मला तो असा आवाज येईल का, मग अनाहूत आवाज मला येतात. तुला नाही येणार अनाहूत आवाज. का? तुझा रस्ता वेगळा आहे. तू मुंबईलाच चालला आहेस, परंतु कोकणातून चालला आहेस, कोल्हापूर मार्गे तिकडे पुणा मार्गे चाललेला आहेस. दुसरा माणूस जो आहे तो गोव्यातून निघालेला आहे, कोकणातूनच चाललेला आहे, परंतु तो पाली, संगमेश्वर, चिपळूण, खेड, महाड करत चाललेला आहे. तर इकडची सृष्टी वेगळी आहे, निसर्ग सौंदर्य वेगळं आहे आणि त्या रस्त्याने जाण्याचं सौंदर्य वेगळं आहे. दोघे मुंबईतच जाणार आहेत. तेव्हा मला वाटतं आपल्याला सगळ्यांना आता कळलेलं आहे की काही जणांचं जे मन चलबिचल झालेलं आहे त्यांनी हे सगळं मनातलं काढून टाका. आपण ज्याला निर्भय होणं म्हणतात, निरीच्छ होणं म्हणतो, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे किंवा दासबोधामध्ये सांगितलं की आत्मज्ञान झालेला माणूस कसा असतो. त्याची अनेक वेळा मी लक्षणं सांगितलं. तो निर्भय असतो, निरीच्छ असतो, निस्पृह असतो, त्याच्या नावात सामर्थ्य असतं, त्याच्या स्पर्शात सामर्थ्य असतं, त्याच्या वाणीत सामर्थ्य असतं, त्याच्या वास्तव्यात सामर्थ्य असतं, त्याच्या चेहऱ्यावर ब्रह्मतेज असतं. ही सगळी लक्षणं सांगितलेली आहेत. आज माऊली तेच सांगते आपल्याला. फक्त माऊली काय म्हणते, कुंडलिनी ज्याची जागृत झाले त्याची लक्षणंही अशी अशी असतात. म्हणजे आता आपल्याला साधकांना कळलेलं असेल की काही फरक नाही आहे, फक्त मार्ग वेगळे. गाणं तेच आहे पण चाल बदलू नये. तुम्हाला जी आवडेल चाल ती घ्या. कोणी पाहता रुपडे झाले समाधान याची वेगळी चाल लावेल, कोणी आणखीन वारकरी पद्धतीनं लावेल, कोणी क्लासिकल चाल लावेल. चाल वेगवेगळी लावली तरी भावार्थ एकच आहे. तसंच आपल्याला आत्मज्ञान प्राप्त झालं पाहिजे, तरच अर्जुना मुक्ती आहे, तरच अर्जुना मोक्ष मिळणार आहे. तेव्हा तुला संतांसारखं जर व्हायचं असलं तर तू आसनावर बसला पाहिजे, निश्चित ठिकाण केलं पाहिजे साधनेचं, आणि तू गुरूंचं स्मरण करून तुझी कुंडलिनी जागृत कशी होईल याचा प्रयत्न करायचा आहे. आणि कुंडलिनी जागृत झाली की त्याचा अनुभव घ्याय, स्वतःचा स्वतः घे की कुंडलिनी ज्यावेळी जागृत झालेली असेल तर ही लक्षणं त्या व्यक्तीमध्ये निर्माण होणार आहेत. त्याला आतून आवाज आल्यासारखा होणार आहे की जो आवाज अनाहूत असेल, म्हणजे अपेक्षित नाही आहे असा आवाज असेल. मग तो आवाजसुद्धा कोणकोणत्या प्रकारचा असेल ते 10 प्रकार त्यांनी सांगितलं. ध्वनी जो येणार आहे तो कसला येणार, घंटेचा निनाद येईल, बासरीचा निनाद येईल, शंखाचा निनाद एखाद्याला जाणवतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे निनाद अनाहूतपणे म्हणजे अनपेक्षितपणे आतून यायला सुरुवात होतात. तेव्हा समजायचं की आपण कुंडलिनी जागृत होण्याच्या अवस्थेकडे चाललेलो आहोत. मला वाटतं आता पुढचं जे आहे ते पुढच्या आठवड्यामध्ये पुढचा संवाद जो आहे तो आपण ऐकूया आणि इथे आता रजा घेऊया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. सिद्ध जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय.
सिया वल्लभ रामचंद्र की जय।